शिंदेंच्याच आमदारानं ही माहिती दिल्याचा दावा सुद्धा राऊतांनी केलाय। मुख्यमंत्री केलं नसल्याच्या धक्क्यातून शिंदे सावरलेले नाहीयेत, त्यामुळे ते आपल्याच आमदारांवरती अगदी चिडचिड करतायत। मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून ते मनाने कोलमडलेत, असा सुद्धा दावा संजय राऊतांनी केलाय। तर ठाकरे गटात आदित्य ठाकरेंच्या बाबत नाराजी असल्याचा दावा नितेश राणेंनी राऊतांवरती पलटवार करताना केलाय। शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत। काही धक्क्यातून ते सावरलेले नाही, त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहेत आणि सरकारमध्ये त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे। त्यांचे लोक उद्या समोरून काही सांगतील थोड्या वेळाने। जो फोकस, जो झोत त्यांच्यावर होता मुख्यमंत्री म्हणून, तो गेला। आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत, लोक जातात ते फक्त पैसे मागायला जातात आणि त्यांच्याच आमदारामध्ये चलबिचल आहे की नाही तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारा, मी कशाला सांगायला पाहिजे। संजय राजाराम राऊतनी पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी, कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे। उभाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे, त्याच्यामुळे उभाटामध्ये आता नेमकं कोण राहणार, किंबहुना संजय राजाराम राऊत पण उभाटामध्ये किती काळ राहील, ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा।